नमस्कार शिक्षक विद्यार्थी मित्रांनो. आपण या अगोदर इंग्रजी 3 अक्षरी, 4 अक्षरी आणि 5 अक्षरी शब्दांचं वाचन पाहिलंय. आज आपण पाहणार आहोत की जर 10-12 अक्षरी शब्द असतील तर ते विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवता येतील. व्हिडिओ शॉर्ट थोडासा असणार आहे, लक्षपूर्वक पहा म्हणजे विद्यार्थ्यांना जेणेकरून पटकन इंग्रजी वाचन आपले 3री-4थीची जी मुलं आहेत त्यांनाही 10 अक्षरी 11 अक्षरी जर शब्द असेल इंग्रजी शब्द तर तो कसा वाचायचा हे शिकवणार आहेत आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून. बघा, पहिला आपण एक शब्द घेऊ प्रो. मी सांगत नाही की फक्त आपल्याला पाहायचं आहे. आता ज्यावेळेस असा आपण शब्द देतोय त्यावेळेस विद्यार्थ्यांना हे लक्षात नाही, 3री-4थीच्या विद्यार्थ्यांना हे लक्षात येत नाही की एवढा मोठा हा शब्द जो आहे तो कसा वाचायचा. त्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक उपयोग करणार आहोत की आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे की त्यात असणारे स्वर A, E, I, O आणि U या वॉवेल्सचा आपण उपयोग करणार आहे. हा उपयोग कसा करायचा तर हे जिथे जिथं दिसेल तिथं पहिल्यांदा सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात शिकवताना पेन्सिलने रेषा ओढायला शिकवायचं. म्हणजे जर याच्यातला पहिला हा कॉन्सनंट आहे, हा कॉन्सनंट आहे, याच्यातला ओ हा इथं वॉवेल आहे, तर आपण वॉवेल पाशी परत एक रेषा ओढणार. त्याच्यानंतर हा कॉन्सनंट आहे जी, आर कॉन्सनंट आहे, त्यानंतर ई हा वॉवेल आहे, त्यानंतर आपण एक रेषा ओढणार. परत कॉन्सनंट कॉन्सनंट परत वॉवेल, परत एक रेषा ओढणार, कॉन्सनंट आणि परत वॉवेल. आता हे जे टप्पे केलेत, हे टप्पे केल्यानंतर वाचन थोडंसं सोपं जातं. आता मुलांना माहित आपण शिकवलंय की याचा उच्चार काय होतो प र अ प्रो. इतर ग र ए ग्रे. परत स ई सी आणि हा वीचा व. आणि मुलांना आपण हे पण शिकवलंय की जर शेवटी जर ई आला आणि त्याच्या अगोदर जर आय असेल तर याचा उच्चार फक्त व होतो. हा ई जो आहे हा ई सायलेंट होतो. तर मुलं लगेच वाचू शकतात की प्रो. आपण जे टप्पे केलेत पहिला टप्पा प्रो, ग्रे, सी, व प्रोग्रेसिव्ह. त्यानंतर एक आपण दुसरं उदाहरण दाखल घेऊ. एक शब्द रिप्रोडक्शन. आता याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अक्षर आहेत. मग 12 अक्षरात परत आपला हाच नियम की जिथं जिथं वॉवेल्स येतील त्यानंतर आपल्याला रेष मारायचे. इथं ई हा वॉवेल आला, रेष केली. इथं वॉवेल आला, इथं एक रेष ओढली. इथं वॉवेल आला, रेष ओढली. इथं वॉवेल आला, इथं. आपल्याला हे पण माहीत आहे की ज्या वेळेस EION होतं ते आपण विद्यार्थ्यांना शिकवलंय की याला क्षण असं म्हणतात. याला क्षण असं म्हणतात. आमच्या विद्यार्थ्यांना असंही शिकवलंय की SION जन, EION क्षण या प्रकारे. तर हे जे आपण टप्पे केलेत मग परत आपण इथं वाचू शकतो. री हे झालं री. याचा परत उच्चार प्रो. ड आणि अ असेल तर ड. याचा क्षण. मुलं विचार वाचू शकतात. री प्रो ड क्षण. री प्रो ड क्षण याप्रमाणे आपण घेऊ शकतो. आणखीन एक आपण दुसरा एक शब्द घेऊ. म्हणजे 2-3 शब्दांचा सराव झाला म्हणजे विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे वाचायचं हे सांगू शकतो. यात पाहू आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अक्षरी हा शब्द आहे. त्यानंतर तोच नियम आपला जिथं वॉवेल आला वॉवेल नंतर रेष ओढा. म्हणजे आता प्रत्येक वेळेस रेष ओढायची नाही पण सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला ते सांगावं लागेल. परत इथं वॉवेल आला रेष ओढा, वॉवेल आला रेष ओढा, वॉवेल आला रेष ओढा आणि याला आपण ING म्हणतो. मग परत हे र ई इथे एक रेष ओढा. तसंही तुम्ही रिंग ING वगैरे हे जे शब्द आहेत ते आपण शिकवलेले आहेत. तर पहिलं आपण पाहू म ॲ. इथं काय होईल मग मॅ. न NU म्हणजे इथं नाही झालं मॅ न्यू. फ ॲ फॅ.
च, सी, सी आणि ट आपण जे जोडतो त्यावेळेस त्याचा उच्चार च होतो, हे पण आपण शिकवलेलं आहे. इथं होईल च, आर ऐकला री आणि न गला ग, हा आपण शिकवलेला आहे. ज्यावेळेस आपण शब्द लिहू मॅन्युफॅक्चरिंग असे जर आपण टप्पे केले, ही एकदम सोपी मेथड आहे. असा सर्वांनी उपयोग जर केला म्हणजे वॉवेल्स विद्यार्थ्यांना शिकवले आणि कॉन्सोनंट शिकवले, तर वॉवेलच्या उपयोगाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना अक्षरांचे शब्दगट देऊन त्यांना त्यापासून आपण किती मोठा शब्द असेल तर त्याचे तुकडे पाडून विद्यार्थ्यांना छान प्रकारे शिकवू शकतो. धन्यवाद.